गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी डॉक्टर सीमा रवींद्र चव्हाण, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर. आपण FYBAचा भारतीय आर्थिक पर्यावरण हा विषय अभ्यासतोय. मागच्या तासाला आपण या ठिकाणी आर्थिक पर्यावरणाची जी काही वैशिष्ट्य आहे, आर्थिक पर्यावरणाचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपण मागच्या तासाला अभ्यासलं. आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी भारतीय आर्थिक पर्यावरणामध्ये मिश्र अर्थव्यवस्था कोणती आहे, केंद्रीय नियोजन आणि किंमत निश्चिती कशा प्रकारे होते, कमाल सामाजिक न्यायाला महत्त्व कसं प्राप्त झालेलं आहे आणि आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत याचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. आपण मागच्या तासाला आर्थिक पर्यावरण म्हणजे काय, आर्थिक पर्यावरणाची जी काही वैशिष्ट्ये होती ती वैशिष्ट्ये आपण मागच्या तासाला अभ्यासली आणि हे वैशिष्ट्य अभ्यासून या ठिकाणी आपण भारतीय आर्थिक पर्यावरण जे आहे ते भारतीय आर्थिक पर्यावरण या ठिकाणी नेमकं काय आहे हे अभ्यासणार आहोत. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची मुलांनो या ठिकाणी की देशाचं आर्थिक पर्यावरण जे आहे हे देशाचं आर्थिक पर्यावरण, या आर्थिक पर्यावरणाचं वर्णन हे सांख्यिकीय पर्यावरण आपण म्हणतोय किंवा डाटा एन्व्हायरमेंट ज्याला म्हटलं जातं, आणि व्यवस्था पर्यावरण की ज्याला आपण सिस्टम एन्व्हायरमेंट असं म्हणतो. तर अशा दोन भागामधून या ठिकाणी करता येतं. आता सांख्यिकीय पर्यावरण जे आहे या सांख्यिकीय पर्यावरणामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी अर्थव्यवस्था जी आहे या अर्थव्यवस्थेतील विविध प्रकारच्या ज्या काही आर्थिक सांख्यिकीय सहगुणांक आहेत या सहगुणांकामधील भौतिक प्रवृत्ती. आता भौतिक प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय, तर त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की विनिमय दर जो आहे या विनिमय दरामधला जो काही बदल आहे हा विनिमय दरामधील बदल, किंवा राष्ट्रीय उत्पन्न जे आपण म्हणतो हे राष्ट्रीय उत्पन्न आणि आर्थिक वृद्धीचा जो काही दर आहे हा आर्थिक वृद्धीचा दर, यासारख्या विविध घटक जे आहेत या विविध घटकांचा देखील या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे संख्यात्मक जी काही पर्यावरण आहे या संख्यात्मक पर्यावरणामध्ये विविध जी काही धोरणात्मक आपण म्हणतोय ही धोरणात्मक बाबी, या बाबींचा देखील आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागतो. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की नियोजनाची जी काही तंत्र आहेत ही नियोजनाची तंत्र किंवा शासन जी काही विविध ध्येय धोरणं आखतं ती विविध ध्येय धोरणं, त्यामध्ये मग विविध ध्येय धोरणामध्ये शासनाची काही चलनविषयक धोरणं आहेत तर काही राजकोषीय धोरणं आहेत. तर या दोन्हीही धोरणांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास जो आहे तो करावा लागतो. आता चलन आणि भांडवल बाजाराची जी काही रचना आहे ही भांडवल बाजाराची रचना आणि संघटन किंवा ज्याला आपण खाजगी सार्वजनिक क्षेत्राची जी काही भूमिका आहे ती भूमिका आणि जबाबदारी यांचा समावेश जो आहे तो समावेश देखील या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतोय. आता भारतातील आर्थिक पर्यावरण जे आपण म्हणतोय या भारतातील आर्थिक पर्यावरणाच्या बाबतीमध्ये काही ठळक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या ठळक गोष्टी किंवा ठळक बाबी महत्त्वाच्या आहेत, तर पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्था यामध्ये ज्याला आपण मिक्स इकॉनॉमी असं देखील म्हणतो, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये फक्त खाजगी क्षेत्र जे आहे हे खाजगी क्षेत्र या ठिकाणी असतं. सर्वच आर्थिक निर्णय जे आहेत हे सर्वच आर्थिक निर्णय बाजार व्यवस्थेमार्फत या ठिकाणी घेतले गेलेले आपल्याला दिसून येतात किंवा घेतले जात आहेत. आणि समाजवादी अर्थव्यवस्था जी आहे या समाजवादी अर्थव्यवस्थांमध्ये खाजगी क्षेत्र जे आपण म्हणतो त्या खाजगी क्षेत्राला देखील मग तितकंच महत्त्व जे आहे ते महत्त्व या ठिकाणी प्राप्त होताना दिसून येत नाही किंवा त्याला अजिबात वाव त्या ठिकाणी दिसून येत नाही, नसतो.
फक्त सार्वजनिक जे काही क्षेत्र आहे या फक्त सार्वजनिक क्षेत्रांमधून या ठिकाणी सर्वच वस्तू आणि सेवा ज्या आहेत या सर्व वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन आहे या सर्व वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि वितरण या ठिकाणी केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं। आणि ही जी काही दोन्ही क्षेत्र आहेत या दोन्ही क्षेत्रांचे गुण आणि दोष या बाबी जर आपण विचारात घेतल्या किंवा लक्षात घेऊन या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ही भारतीय अर्थव्यवस्था दोन्ही जी काही क्षेत्र आहेत या दोन्ही क्षेत्रांना एकाच वेळेला या ठिकाणी या दोन्ही क्षेत्रांना वाव दिलेला आपल्याला दिसून येतोय। म्हणजे काही वस्तू आणि सेवा या खाजगी क्षेत्र जे आहे या खाजगी क्षेत्रामार्फत जर आपण बघितलं तर या खाजगी क्षेत्रामार्फत उत्पादित केल्या जातात आणि त्याचबरोबर वितरित देखील केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात। इतर वस्तू आणि सेवा ज्या आहेत या इतर वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन आपण म्हणतो या इतर वस्तू आणि सेवांचं उत्पादन सार्वजनिक क्षेत्र जे आहे या सार्वजनिक क्षेत्रांमधून देखील या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतं किंवा ते असतं। आता भारतीय अर्थव्यवस्था जी आहे या भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप जे आहे हे स्वरूप जे आपण बघितलं तर त्याला आपण काय म्हणतोय मिश्र अर्थव्यवस्था असं आपण म्हणतो। म्हणजेच भारतामध्ये खाजगी क्षेत्र सुद्धा आहे आणि सार्वजनिक क्षेत्र सुद्धा आहे आणि या खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोघांचंही काय आहे सहअस्तित्व आहे आणि त्यामुळे या अर्थव्यवस्थेला काय म्हटलं जातं मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं। आणि या गोष्टीचा किंवा या बाबीचा आपल्याला भारतीय आर्थिक पर्यावरणामध्ये अभ्यास करावा लागतो। दुसरा जो मुद्दा आहे मुलांनो तो म्हणजे केंद्रीय नियोजन आणि किंमत निश्चित। आता केंद्रीय नियोजन आणि किंमत निश्चिती यांचा संबंध नेमका कसा जोडायचा तर भारतातील या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यस्थळावरती यंत्रणा जी आहे या यंत्रणेमधील विविधता आपल्याला दिसून येते। पंचवार्षिक ज्या काही योजना आहेत या पंचवार्षिक योजना वार्षिक योजना घसरती योजना किंवा ज्याला आपण म्हणतो नियोजनाला सुट्टी आर्थिक सुधारणा नियंत्रण किंवा विनियंत्रण कंट्रोल अँड डिकंट्रोल ज्याला असं आपण म्हणतो। तर हे जे काही धोरण आहे या धोरणामधील या ठिकाणी समन्वय दुहेरी किंमत जी काही धोरणं आहेत ती दुहेरी किंमत धोरणं सरकारी किंमत बाजार किंमत किमान आणि कमाल ज्या काही किमती आहेत या किमान आणि कमाल किमती किमान वेतन वैधानिक ज्या काही किमती आपण म्हणतो त्या वैधानिक किमती किंवा क्षतिपूरक किमती आणि सरकारी खरेदी किंमत ही जी आहे ही सरकारी खरेदी किंमत मुक्त बाजार नियंत्रित बाजार अशा प्रकारे या सर्व बाबींचा समावेश जो आहे तो कशामध्ये होतो मग केंद्रीय नियोजनामध्ये या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो। आणि मग त्यानुसार या ठिकाणी शासन काय करतं तर शासन आपली या किंमत निश्चितीच्या बाबतीमध्ये ध्येय धोरणं जी आहे ती ध्येय धोरणं या ठिकाणी ठरवतं आणि ही ध्येय धोरणं ठरवून मग पुन्हा त्यानुसार या ठिकाणी या शासन प्रणालीमध्ये विविधता जी आहे ती विविधता देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येते। हा झाला दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे कमाल सामाजिक न्यायाला महत्त्व दिलेलं आहे। आता कमाल सामाजिक न्यायाला महत्त्व दिलं याचा अर्थ काय होतो तर भारतीय अर्थव्यवस्था जी आहे या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी खाजगी नफा महत्तमीकरण आणि ज्याला आपण म्हणतो सामाजिक कल्याण महत्तमीकरण यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न जो आहे तो समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतोय। आता समाजाचं महत्तमीकरण याचा अर्थ काय होतो तर समाजाला करावा लागणारा त्याग आणि त्यापासून मिळणारा त्याला लाभ या दोघांमध्येही जेव्हा समन्वय साधला जातो आणि समाजाचं जास्तीत जास्त हित जेव्हा साध्य होतं तेव्हा त्याला आपण समाजाचं महत्तमीकरण असं संबोधतो। तर ह्या सर्व बाबींचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे कारण ज्या वेळेला अर्थव्यवस्था जी आपण म्हणतोय या अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी आर्थिक क्रिया केल्या जातात तेव्हा या आर्थिक क्रिया करताना या ठिकाणी नफा असेल किंवा
महत्तमीकरण असेल, या गोष्टींवरती जास्तीत जास्त भर जो आहे तो भर या ठिकाणी दिला जातोय. सामाजिक कल्याण महत्तमीकरणापासून जर आपण विचार केला तर आपण दूर जातो आणि जर सामाजिक म्हणून भारतातील एकूण उत्पादन असेल किंवा बाजार व्यवस्था असेल यांची अशी जी काही रचना आहे ही रचना या ठिकाणी केली की देशामध्ये खाजगी नफा महत्तमीकरण किंवा सामाजिक कल्याण महत्तमीकरण यामध्ये समन्वय जो आहे तो समन्वय राखला जातो. आता आर्थिक विकासाची जी काही फळं आहे ही आर्थिक विकासाची फळं या ठिकाणी गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, गरीब आणि श्रीमंतांना जेव्हा समान मिळतील अशी व्यवस्था जेव्हा केली जाईल तेव्हा आपण आर्थिक नियोजन हे समसमान केलेलं आहे असं म्हणू शकतो. आणि त्यावेळेस मग काय होतं, मग त्यावेळेस पूर्ण रोजगाराची परिस्थिती जी आहे ती पूर्ण रोजगाराची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. किंमत स्थैर्य जे आहे ते किंमत स्थैर्य निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरती या ठिकाणी व्यवहार तोल जो आहे त्या व्यवहार तोलावरती तोलामध्ये समतोल जो आहे तो समतोल देखील या ठिकाणी साधला जातो. म्हणजे या सर्व बाबी या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने नियोजनाची योजना आहे जी आहे या नियोजनाच्या योजना या ठिकाणी सरकारला आखाव्या लागतात आणि या योजना आखून मग या ठिकाणी जी काही अल्पकालीन उद्दिष्ट असतील किंवा जी काही दीर्घकालीन उद्दिष्ट असतील यांच्यामध्ये विरोध निर्माण या ठिकाणी होऊ शकतो. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन या दोन प्रकारचे जे काही उद्दिष्ट आहेत या दोन प्रकारच्या उद्दिष्टांमध्ये देखील या ठिकाणी समन्वय साधण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपण बघितलं कमाल सामाजिक न्यायाला अशा प्रकारे महत्त्व जे आहे ते महत्त्व दिलं जातं. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मग भारताचं आर्थिक पर्यावरण या तीन मुद्द्यांच्या सहाय्याने आपण स्पष्टीकरण केलं तर मग या आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक नेमके कोणते आहेत ते घटक देखील आपल्याला अभ्यासायचे. तर पहिला घटक जो आहे तो म्हणजे राजकीय घटक. आता मुलांनो की आपण म्हणतो की आर्थिक पर्यावरणाचा जो काही संबंध आहे हा आर्थिक पर्यावरणाचा संबंध सर्व घटकांशी येतोय आणि त्यामधला पॉलिटिकल फॅक्टर्स ज्याला आपण राजकीय घटक असं म्हणतो तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. का बरं? कारण राजकीय जे काही घटक आहेत या राजकीय घटकांचा आर्थिक पर्यावरणावरती फार प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. सरकारचा देशामधील आर्थिक क्रिया व्यवसाय या व्यवसायावरती प्रभाव पडताना आपल्याला दिसतोय. राजकीय घटक काय करतात मग? हे राजकीय घटक बाह्य पर्यावरणात्मक घटक असल्या कारणामुळे या ठिकाणी उद्योग संस्था ज्या आहेत या उद्योग संस्थांना किंवा सरकारी धोरणामधील जे काही बदल आहेत त्या सरकारी धोरणामधील बदल विचारात घेते आणि धोका पत्करताना आपल्याला दिसते. कंपन्या ज्या आहेत या कंपन्यांना स्थानिक पातळी जी आहे या स्थानिक पातळीवरती देखील आणि आर्थिक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर व्यवसाय असेल किंवा त्या व्यवसायाच्या निरनिराळ्या ज्या काही कृती आहेत त्या निरनिराळ्या कृतींचा देखील या ठिकाणी आर्थिक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. व्यवसाय आणि व्यवसायाच्या निरनिराळ्या ज्या काही प्रवृत्ती आहेत या निरनिराळ्या प्रवृत्ती किंवा निरनिराळ्या कृतीचा या आर्थिक पर्यावरणावरती प्रभाव पडत असतो. देशामधील उद्योग संस्था जी आहे ही देशामधली उद्योग संस्था सरकारी जी काही धोरणं आहेत ही सरकारी धोरणं आणि नियमनं यामधील जे काही बदल आहेत यामधील बदलांचा या ठिकाणी विचार करत असताना आपल्याला दिसून येते आणि हा विचार करून व्यवसायाच्या पातळीवरचं जे काही नियोजन आहे ते नियोजन करत असताना आपल्याला दिसते. मग या राजकीय घटकांमध्ये नेमका कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? तर पहिला मुद्दा आपल्याला त्यामध्ये सांगता येईल की अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो राजकीय घटकामुळे. काय परिणाम होतो? तर देशाच्या राजकीय पर्यावरण जे आहे या देशाच्या राजकीय पर्यावरणाचा आर्थिक पर्यावरणावरती प्रभाव पडतो. त्याचा जो काही प्रभाव आहे हा प्रभाव
या ठिकाणी व्यवसाय संघटना ज्या आपण बघितलेल्या आहेत, या सर्व व्यवसाय संघटनांच्या वाटचालीवरती त्या ठिकाणी परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसतोय. अमेरिकेमधील रिपब्लिकन पक्ष जो आहे, या अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाची जी काही धोरणं आहेत, ही धोरणं आणि भारत सरकारची जी काही लोकशाही धोरणं आहेत, ही भारत सरकारची लोकशाही धोरणं यामध्ये फार तफावत असलेली आपल्याला दिसून येते. सरकारच्या कर आणि कर विषयक किंवा खर्च विषयक धोरण जे आहेत, या खर्च विषयक धोरणामध्ये जर समजा बदल झाला तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आणि जेव्हा सार्वजनिक खर्चाची जी काही पातळी आहे, या सार्वजनिक खर्चाच्या पातळीमध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला या ठिकाणी चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे नियमन आणि कायद्यामधील बदल. आपण हे सर्व घटक राजकीय घटकांमध्ये बघतो आहोत. दुसरा घटक आपण काय सांगितला, नियमन आणि कायद्यांमधील बदल. आता सरकार आपले जे काही नियम आहेत, हे आपले नियम आणि नियमनामध्ये बदल या ठिकाणी करताना आपल्याला दिसते. त्याचा अर्थव्यवस्थेच्या व्यवसायावरती या ठिकाणी परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. उदाहरण जर सांगायचं झालं तर भारतामध्ये हर्षद मेहता यांनी शेअर्सचा घोटाळा झाल्यानंतर शेअर बाजाराचं जे काही नियमन आहे, हे नियमन करण्यासाठी भारतीय रोखे नियमन किंवा भारतीय रोखे विनिमय मंडळाची स्थापना जी आहे ती स्थापना या ठिकाणी करण्यात आली. सर्वसामान्य भागधारकांचं हित जे आहे, हे सर्वसामान्य भागधारकांचं हित जोपासायचं जर असेल तर ते हित जोपासण्यासाठी मार्गदर्शक काही तत्व आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांचा देखील या ठिकाणी अवलंब जो आहे तो अवलंब करावा लागतोय. आणि सेबीची स्थापना या ठिकाणी झाली. सेबीच्या स्थापनेमुळे भाग बाजारातील जे काही व्यवहार आहेत, या भाग बाजारातील व्यवहारांचं या ठिकाणी प्रभावी नियमन जे आहे ते प्रभावी नियमन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. हा झाला एक मुद्दा. पुढचा मुद्दा आहे त्याच्यामधला तो म्हणजे कर आणि आर्थिक धोरण. आता कर आणि आर्थिक धोरण यामध्ये सरकार जे आहे, हे सरकार कराच्या दरामध्ये या ठिकाणी वाढ करते किंवा घट करू शकते. कर दरामधील बदल जो आहे, हा कर दरामधील बदल राजकीय घटक असलेला आपल्याला दिसतोय. सरकार काही व्यवसायांवरती जास्त कर आकारते तर काही व्यवसायांवरती कर सवलती या ठिकाणी देताना आपल्याला दिसते. म्हणजे करामधील जे काही बदल आहेत, या करामधील बदलांचा व्यवसायाच्या विकासावरती देखील प्रत्यक्ष स्वरूपामध्ये परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. कराच्या दरामध्ये जर समजा वाढ केली तर या कराच्या दरामध्ये वाढ केल्यामुळे या ठिकाणी व्यवसायाच्या नफ्यामध्ये घट देखील होताना आपल्याला दिसते. तर कर सवलती ज्या आपण म्हणतो, या कर सवलतींमुळे या ठिकाणी व्यवसायाचा जो काही विस्तार आहे, हा व्यवसायाचा विस्तार देखील होण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. हा झाला कर आणि आर्थिक धोरणे याच्यामधला एक मुद्दा. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय स्थैर्य. की जर समजा देशामध्ये राजकीय जे काही स्थैर्य आहे, या राजकीय स्थैर्यामध्ये अस्थैर्य जर प्राप्त झालं तर काय होतं, त्याचा देशाच्या व्यवसायाच्या कर्ज व्यवहार जे आहे त्या कर्ज व्यवहारांवरती देखील या ठिकाणी परिणाम होताना आपल्याला दिसतोय. जागतिक जो काही स्तर आहे, या जागतिक स्तरावरती या ठिकाणी जे जे काही व्यवसाय आहेत ते व्यवसाय कार्यव्यवहारावरती हे परिणाम जे आहे ते परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. आणि राजकीय अस्थैर्याचा परिणाम या ठिकाणी असा देखील होतो. उदाहरण जर सांगायचं झालं मुलांनो, तर देशाचा विरोधी आणि सर्वसाधारण जेव्हा विरोधी कार्यरत असणाऱ्या संस्था असतात आणि या संस्थेचं व्यवहार सरकारने जर समजा ताब्यात घेतले तर या परिस्थितीमध्ये या ठिकाणी लूट असेल किंवा आपण असं म्हणू शकतो की दंगे असतील आणि सर्वसाधारण गोंधळाची जी काही परिस्थिती आहे, ही गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकत असेल तर त्याचा व्यवसायाच्या कर्ज व्यवहारावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. म्हणजे देशाचा सरकार
अस्थिर असेल तर या परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या वातावरणामध्ये परकीय परिणाम जो आहे तो परिणाम या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर परकीय व्यापाराचं देखील नियमन या ठिकाणी करावं लागतंय. म्हणजेच देशामधील जे काही उद्योग संस्था आहेत या देशामधल्या उद्योग संस्थांना आपल्या व्यवसायाचा विस्तार परदेशामध्ये या ठिकाणी व्हावा असं वाटत असतं आणि देश जो आहे तो देशाच्या राजकीय पार्श्वभूमीवरती या व्यवसायाचा विचार जो आहे तो विचार देखील या ठिकाणी अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजेच कर विषयक जे काही धोरण आहे या कर विषयक धोरणाचा व्यवसायाच्या विस्तारावरती देखील परिणाम होताना आपल्याला दिसतोय. निर्यात करामध्ये सवलती ज्या आहेत या निर्यात करामध्ये सवलती देऊन आयात शुल्क जे आहे या आयात शुल्कामध्ये या ठिकाणी वाढ केली जाते आणि या आयात शुल्कामध्ये वाढ करून देशातील जे काही उद्योग संस्था आहेत या देशातील उद्योग संस्थांना आपल्या निर्यातीमध्ये देखील या ठिकाणी वाढ जी आहे ती वाढ करावी लागते आणि ती संधी या ठिकाणी मिळते. म्हणजे देशामधील व्यवसायांना परकीय जी काही स्पर्धेची आपण म्हणतोय भीती जी आहे ती भीती या ठिकाणी राहत नाही. त्याचबरोबर कामगार कायद्यांचा देखील या ठिकाणी समावेश होतोय की कामगार कायदे जे आहेत हे कामगार कायदे सरकार कामगारांचे हक्क त्याचबरोबर अबाधित ठेवताना आपल्याला दिसते. म्हणजे कामगार आणि मालक या कामगार आणि मालक संबंधामध्ये सुधारणा जी आहे ती सुधारणा करताना आपल्याला दिसते. जागतिकीकरण आहे आणि खाजगीकरण आपण म्हणतो. या जागतिकीकरणानंतर आणि खाजगीकरणानंतर भारत सरकार जे आहे या भारत सरकारने कामगार कायद्यामध्ये या ठिकाणी सुधारणा केली आणि ही कामगार कायद्यामध्ये सुधारणा केल्यामुळे या ठिकाणी कामगार संघटनांचं जे काही महत्त्व आहे हे कामगार संघटनांचं महत्त्व देखील काय झालेलं आहे कमी झालेलं आपल्याला दिसून येतंय. कंपन्यांना कंत्राटी पद्धतीने आणि पगार नेमण्याची किंवा कामगारांना स्वेच्छा निवृत्ती जे आपण म्हणतो ही स्वेच्छा निवृत्ती घेण्याची मुभा देखील या ठिकाणी मिळालेली दिसते. कामगार कायद्यातील जे काही बदल आहेत या कामगार कायद्यातील बदलांमुळे या ठिकाणी कंपन्यांना कामगार भरतीचं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे त्यांना कंपन्यांना जास्त प्रमाणामध्ये लाभ जो आहे तो लाभ मिळालेला दिसून येतो. हे झाले मुलांनो राजकीय घटक. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे तांत्रिक घटक. आता तांत्रिक घटकामध्ये ज्याला आपण टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स असं म्हणतो. आता या टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स यामध्ये जर आपण बघितलं तर आजच्या गतिमान युगामध्ये तंत्रज्ञानाची जी काही भूमिका आहे ही तंत्रज्ञानाची भूमिका जर आपण बघितली तर ती अतिशय महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येते. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाची जी काही पातळी आहे या तंत्रज्ञानाच्या पातळीमध्ये बदल होत जातो तेव्हा अनेक जे काही फायदे आहेत हे अनेक फायदे या ठिकाणी प्राप्त होतात. तांत्रिक जे काही नियोजन आहे या तांत्रिक नियोजनामुळे उत्पादकतेमध्ये आणि कार्यक्षमतेमध्ये देखील सुधारणा जी आहे ती सुधारणा होताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे उत्पादन खर्च जो आहे या उत्पादन खर्चामध्ये देखील या ठिकाणी बदल जो आहे तो बदल होतो किंवा घट होतो. नफ्याच्या प्रमाणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. व्यवसायाच्या स्पर्धा क्षमता जी आहे या व्यवसायाच्या स्पर्धा क्षमतेमध्ये देखील या ठिकाणी वाढ होताना आपल्याला दिसून येते आणि मग या तांत्रिक बदलामुळे अंतर्गत आणि बाह्य पर्यावरणामध्ये काही बदल होताना आपल्याला दिसतात. कोणते बदल होतात मग तर तंत्रज्ञानाचा संबंध जो आहे तो संबंध जर आपण बघितला मुलांना तर तो दोन बाबींशी येतो. म्हणजे उपभोक्त्यासाठी उत्पादित केलेल्या तांत्रिक वस्तू आणि तांत्रिक प्रक्रिया आणि या तांत्रिक प्रक्रियेद्वारे मग उत्पादित ज्या काही वस्तू आहेत या उत्पादित वस्तू आणि सेवांमध्ये सुधारणा जी आहे ती सुधारणा देखील या ठिकाणी घडवून आणता येते. एवढंच नाही तर तांत्रिक नवयोजनामुळे नवीन ज्या काही वस्तू आहेत या नवीन वस्तू बाजारामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतात. बाजारामध्ये प्रवेश केल्यानंतर तो वस्तू जुन्या वस्तूच्या तुलनेमध्ये जर वेगळी असेल पूर्णतः जर वेगळी असेल तर तिला त्या ठिकाणी जास्त मागणी येऊ शकते. एवढंच नाही तर तांत्रिक प्रक्रियेमध्ये वस्तूचं जे काही उत्पादन आहे हे वस्तूचं उत्पादन जलद गतीने केलं जातं आणि त्यामुळे कमी वेळामध्ये किंवा आपण म्हणतोय कमी खर्चामध्ये वस्तूचं उत्पादन जे आहे हे वस्तूचं उत्पादन या ठिकाणी प्रचंड स्वरूपामध्ये वाढताना आपल्याला दिसतंय. तांत्रिक बदल म्हणजे वस्तू
तयार करण्याच्या कलेमध्ये किंवा विकास प्रक्रियेमध्ये केला गेलेला बदल असं आपल्याला सांगता येतो. हा बदल जो आहे त्यामध्ये वाढीव बदल होतो. आता वाढीव बदल म्हणजे काय, तर या बदलामध्ये वस्तू निर्माण करण्याची जी काही प्रक्रिया आहे, या वस्तू निर्माण करण्याच्या प्रक्रियेला उत्क्रांती करून वस्तूमध्ये बदल जो आहे तो बदल या ठिकाणी घडवून आणला जातो. वस्तूच्या स्वरूपामध्ये जो काही बदल आहे हा बदल करून या ठिकाणी वस्तूमध्ये सुधारणा जी आहे ती सुधारणा केली जाते. एवढंच नाही तर उत्पादित ज्या काही वस्तू आहेत या उत्पादित वस्तू आणि प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल केला जातो. त्याला आपण वाढीव बदल असं म्हणतो. तसंच काही मूलगामी बदल देखील आहेत. आता मूलगामी बदल म्हणजे नेमकं काय, तर या बदलामध्ये पूर्णपणे नवीन जी काही वस्तू आहे ही नवीन वस्तू अथवा प्रक्रियेमध्ये पूर्णपणे बदल जे आहे ते बदल या ठिकाणी केले जातात. आणि हे जे काही केले जाणारे बदल आहेत या बदलामुळे आमूलाग्र स्वरूपाचे अर्थव्यवस्थेमध्ये बदल होताना आपल्याला दिसतात. म्हणजे काय, तर शेती क्षेत्र आणि या शेती क्षेत्रामधील शोध आणि इंटरनेटचा विकास या सर्व गोष्टींमुळे काय होतं की अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र असा बदल घडून आलेला आपल्याला दिसतो. आणि हा बदल कशामुळे घडून येतो, तांत्रिक सुधारणांमुळे. साधं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं मुलांनो, इंटरनेट किंवा स्मार्टफोन, या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या शोधामुळे नवीन उद्योगांचा उदय झालेला आहे. तंत्रज्ञान जे आहे या तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे देखील पर्यावरणावरती परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. म्हणजेच हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण जे आहे या ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ई वेस्टची जी काही समस्या आहे ती समस्या या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे तांत्रिक प्रक्रियेत सुधारणा यामुळे जसे लाभ होतात तसंच काही थोड्या प्रमाणामध्ये तोटा देखील होताना आपल्याला दिसून येतोय. हा झाला एक मुद्दा, तांत्रिक घटक. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक घटक. आता ज्याला आपण सोशल फॅक्टर्स असं म्हणतो की सामाजिक आणि सांस्कृतिक घटक या घटकांचा आर्थिक पर्यावरणावरती प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. सामाजिक जे काही घटक आहे या सामाजिक घटकांचा संबंध समाजाशी येतो आणि त्यामध्ये मग कुटुंब, मित्र, सहकारी किंवा ज्याला आपण शेजारी आणि प्रसार माध्यम जी आहेत या प्रसार माध्यमांमध्ये या ठिकाणी यांचा समावेश जो आहे तो समावेश या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. या घटकांचा जो काही प्रभाव आहे हा प्रभाव आपल्या वर्तवणुकीवरती आणि मतांवरती किंवा लाभावरती देखील पडताना आपल्याला दिसून येतोय. सामाजिक जे काही घटक आहेत या सामाजिक घटकांमुळे वस्तूंची विक्री ही प्रभावित होताना आपल्याला दिसते आणि उद्योग संस्था ज्या आहेत या उद्योग संस्थांच्या मिळकतीवरती देखील याचा परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. समाजामध्ये सातत्याने या ठिकाणी बदल जे आहेत हे सातत्याने बदल घडून येत असल्या कारणामुळे लोकांच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत या लोकांच्या आवडीनिवडी, उपभोगाच्या सवयी, रूढी, परंपरा, चालीरीती, फॅशन्स, शिक्षण या सर्वांमध्ये बदल जो आहे तो बदल या ठिकाणी झाल्यास सामाजिक जी काही माध्यमं आहेत या सामाजिक माध्यमांद्वारे या ठिकाणी नवीन वस्तूंचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. फेसबुक, मोबाईल्स, कॅम्प्युटर्स यांचा वापर जो आहे तो केल्यामुळे तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी वस्तू जी आहे ती वस्तू खरेदी करताना आपल्याला दिसते. परंतु जुनी जी काही पिढी आहे ही जुनी पिढी मात्र या ठिकाणी अजूनही परंपरागत पद्धती या ठिकाणी वापरते आणि ही परंपरागत पद्धती वापरून वस्तू जी आहे ती वस्तू खरेदी करताना आपल्याला दिसते. म्हणजे अशा प्रकारे सामाजिक घटकांमध्ये जर बदल झाला तर विविध मार्गाने या ठिकाणी उद्योग संस्थांवरती परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. अलीकडे लोकसंख्या जी आहे या लोकसंख्येच्या जीवनशैलीमध्ये लोकांच्या जीवनशैलीमध्ये झालेले जे काही परिणाम आहेत किंवा बदल आहेत ते विचारात घेऊन अनेक नवीन उत्पादनं जी आहेत ती उत्पादनं बाजारात आणली जात आहेत. उदाहरणार्थ शरीराची तंदुरुस्ती टिकवण्यासाठी या ठिकाणी जमिनीची नवीन
साधनं बाजारात आणली जात आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक नवीन उत्पादनं जी आहेत ती उत्पादनं बाजारामध्ये आणलेली आहेत. लोकांची बदललेली जीवनशैली विचारात घेऊन फळांचे रस, थंड पेय बाजारामध्ये आलेले आपल्याला दिसून येत आहेत. पेप्सी कंपनी जी आहे, या पेप्सी कंपनीला जन्मभर बाजारपेठ जी ती उपलब्ध झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हा जो काही प्रभाव आहे हा सर्व सामाजिक घटकाचा प्रभाव आपल्याला दिसून येतोय. यामध्ये मग शिक्षण व्यवस्था देखील तितकीच महत्त्वाची ठरते. एज्युकेशन सिस्टम, कशी एज्युकेशन सिस्टम महत्त्वाची ठरते तर देशाच्या आर्थिक विकासामध्ये शिक्षण व्यवस्था आणि प्रशिक्षण सुविधा या महत्त्वाच्या भूमिका बजावताना आपल्याला दिसतात. सामाजिक शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण हे आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करताना आपल्याला दिसतंय. जर शिक्षण व्यवस्थेमधून आत्मनिर्भरतेवरती जर समजा भर दिला गेला तर व्यावसायिक पर्यावरणाशी जुळवून घेतलं जातं आणि त्यामुळे आर्थिक विकासाला काय होते, मदत होते. शिक्षण व्यवस्थेची कृषी, उद्योग आणि व्यापार या सर्व क्षेत्रांवरती त्याचा काय होतो, प्रभाव जो आहे तो प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतोय. तांत्रिक शिक्षणाच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती देखील या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. आणि भारतामध्ये तुम्ही आता बघू शकता की कोविड-19ची ही परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण विद्यार्थ्यांना घर बसल्या या ठिकाणी अवेलेबल करून देतोय. म्हणजे हा सुद्धा काय आहे, आर्थिक पर्यावरणावरचा एक महत्त्वाचा परिणाम आपल्याला सांगता येऊ शकतो. पॉप्युलेशन म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या जी आहे अथवा लोकांची जी काही न्यूनता आहे, ही न्यूनता आर्थिक पर्यावरणावरती प्रतिकूल परिणाम जो आहे तो प्रतिकूल परिणाम या ठिकाणी घडवून आणताना आपल्याला दिसते. देशाची जी काही लोकसंख्या आहे ही देशाची लोकसंख्या आणि आर्थिक विकास यांचा अतिशय जवळचा किंवा निकटचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतोय. देशामध्ये जर समजा पुरेशा प्रमाणामध्ये या ठिकाणी कुशल आणि अकुशल श्रमिक जे आहेत या श्रमिकांमुळे देशाच्या औद्योगिक विकासाला या ठिकाणी मदत होताना आपल्याला दिसते. अतिरिक्त लोकसंख्येमुळे बेकारी, दारिद्र्य, उपासमार, औद्योगिक अविकसितता किंवा आपण म्हणू शकतो अनैतिकता यासारख्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या देखील या ठिकाणी निर्माण होतात. दरडोई उत्पन्नाची पातळी जी आहे ती पातळी या ठिकाणी कमी राहते आणि राहणीमानाचा दर्जा जो आहे तो राहणीमानाचा दर्जा या ठिकाणी खालावताना आपल्याला दिसतो. म्हणजे हा एक सामाजिक घटकांमध्ये हा सामाजिक घटक जो आहे तो शिक्षणाद्वारे किंवा लोकसंख्येमुळे आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करताना आपल्याला दिसतो. आणि शेवटचा घटक आहे मुलांनो तो म्हणजे सांस्कृतिक घटक. आता सांस्कृतिक घटक ज्याला आपण कल्चरल फॅक्टर्स असं म्हणतो, यामध्ये सांस्कृतिक घटकांचा आर्थिक पर्यावरणावरती प्रभाव जो आहे तो प्रभाव पडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये सांस्कृतिक भिन्नता मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येते किंवा आढळते. सांस्कृतिक भिन्नतेचा या व्यवसाय जगतावरती देखील वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव जो आहे तो प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. व्यवसायाची जी काही गती आहे ही गती किंवा व्यवसाय, राहती लोकांची एकमेकांशी भौतिक आणि प्रसार माध्यमांद्वारे होणारा जो काही संवाद आहे हा संवाद आणि निर्णय प्रक्रिया किंवा वाटाघाटी, त्याचबरोबर कामगार आणि प्रकल्प जे आहेत या प्रकल्पांचे व्यवस्थापन, धोका पत्करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ही धोका पत्करण्याची प्रवृत्ती आणि वाटाघाटी किंवा कामगार आणि प्रकल्प यांचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन, विपणन, विक्री, वितरण या सर्व गोष्टींवरती सामाजिक घटकांचा परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आजही व्यवसाय सुरू करताना लोकांच्या आवडी, लोकांचा विश्वास, लोकांची संस्कृती ही समजून घेतली जाते आणि त्यानंतर सांस्कृतिक घटकांचा विचार करून कामगार वर्गाची जी काही मूल्य आहे ही कामगार वर्गाची मूल्य प्रधान क्रम विचारात घेऊन कामगारांचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन केलं जातं आणि त्या बाबींचा विपणन आणि विक्री किंवा वितरण या सर्व गोष्टींवरती कार्यात्मक क्षेत्रावरती देखील प्रभाव जो आहे तो प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतोय.
सांस्कृतिक घटकांच्या प्रभावाचा विचार जो आहे तो विचार करताना काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ लोकांशी संपर्क कसा साधायचा, वेळेची मर्यादा जी आहे ती वेळेची मर्यादा कशी ठेवायची, त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न किंवा त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांचं जे काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाला दिला जाणारा जो काही प्रतिसाद आहे तो प्रतिसाद शाब्दिक आणि भौतिक संदेशवहन आणि लोक निर्णय कसे घेतात या सर्व बाबी ज्या आहेत या सर्व बाबी या ठिकाणी या सांस्कृतिक घटकामध्ये विचारात घेतल्या जातात. नवीन कंपन्या ज्या आहेत या नवीन कंपन्या याबाबत चुका आणि विलंब करण्याचा नवीन कंपन्यांना वाव नसतो आणि त्यामुळे सांस्कृतिक गैरसमज किंवा विसंवाद होण्याची शक्यता निर्माण होते. त्याचाही विपरीत परिणाम जो आहे तो नवीन कंपनीवरती या ठिकाणी होऊ शकतो. जेव्हा विविध संस्कृती असणारे जे काही लोक आहेत हे एकच मूलभूत उत्पादित वस्तू या ठिकाणी वापरतात तेव्हा उपभोगाची प्रत्येकाची उपभोगाची तऱ्हा किंवा वापराच्या ज्या काही अटी आहेत त्या वापराच्या अटी, वापराचे उद्देश या सर्व बाबी विचारात घेतल्या जातात आणि विविध बाजारांची वैशिष्ट्ये जी आहे ही विचारात घेऊन उत्पादित ज्या काही वस्तू आहेत या उत्पादित वस्तूंच्या विक्रीमध्ये या ठिकाणी वाढ जी आहे ती वाढ करण्यासाठी चालना जी आहे ती चालना या ठिकाणी दिली जाते. सामाजिक आणि सांस्कृतिक या वातावरणाचा विचार करून व्यवसायाने तयार केलेली व्यूहरचना जर या ठिकाणी योग्य पद्धतीने केली तर ती या ठिकाणी यशस्वी ठरताना आपल्याला दिसते. मुलांनो, आजच्या तासाला आपण या ठिकाणी भारतीय आर्थिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय त्यातील 3 घटक आपण अभ्यासले आणि आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक नेमके कोणते कोणते आहेत हे आपण आजच्या तासाला अभ्यासलेले. पुढच्या तासाला या ठिकाणी आपण भारतीय अर्थव्यवस्थेपुढचे आव्हानं नेमकी कोणती आहेत ही अभ्यासणार आहोत. धन्यवाद.